आपल्याला पुणे नाही घुमणं, अजून पुढे जाणं आहे. भाऊ याच्यानंतरची पुरी सिरीज आपली जन्नत काय म्हणतात ते मी दाखवीन तुम्हाला. भाऊ मला तर असं वाटू राहिलं काय शूट करून काय नाही. सिल्वर जुबली डबल एक्का, पावसाळ्यातला स्वर्ग, सुकून जठी आपल्याला भेटते ते ठिकाण. आता शनिवार रविवार नाही तरी दाबून ट्रॅफिक आहे. पावसाळा आहे ना, पावसाळ्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे हे. आपले वलं व्हायले तर येतो आपण. आणि लागे लोणावळ्यात आले आणि सट लागेल होते आणि त्याईनं भाऊ ठोकलं 2 जणांनी, त्यातला 1 जण ऑन द स्पॉट गेला. अशा ठिकाणी उगाच शानपणा शिल्लकचा माज करू नये, नाही तर अशी हालत होते. चालार भाऊ, भरली आपण बॅग आणि एक नवीन टूर काढला. आता मस्त पावसाळा आहे, अशा ठिकाणी चाललो मी म्हणजे आमच्या मॅडम नाही येऊन राहिल्या, मी एकटाच चाललो. मॅडम मला लक्झरी लोक सोळ्याला येऊन राहिल्या. चला उतरलो भाऊ लक्झरीतून पुण्याले. आता वाजले सकाळचे 5:30. तर आपल्याला पुणे नाही घुमणं, अजून पुढे जाणं आहे. हे भाऊ शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, लोकलनं जाणं आहे आपल्याला. भाऊ याच्यानंतरची पुरी सिरीज आपली जन्नत काय म्हणतात ते मी दाखवीन तुम्हाला. हा मागे माया बसेल माझा मित्र आहे, हा अटूलला हा मला स्टेशनवर घ्यायला आलता. चला लय मजा येऊ राहिली बेटा. भाऊ मला तर असं वाटू राहिलं काय शूट करून काय नाही, नजारेच पाहणार बा. आणि हे पोहोचलो बा माझ्या मित्राच्या घरी. हे एवढं सुंदर घर आहे, मस्त आहे ना. हे यात कोंबडे अठी कचरं बी नाही उचललेले का ना, कोंबडे याला द्यायला लागते दणका आता, आहे की नाही. त्याला तुम्हाला घर दाखवत त्याचं, म्हणजे त्याची परमिशन घेतली मी ना. आणि विषय म्हणजे त्याची बायकोही घरी नाही, मग आपण शूट करू शकतो, नाही तर बाया कल्ला करतात. हा दुसरा मित्र आहे, येऊन वाट पाहू राहिला हातून अवनात, ज्याचं हे घर आहे. A few moments later. चला बा, झाली आता तयारी. अंगतोंड धुतला आता आणि याचा गावाचा फेरफटका मारणार. याचं म्हणणं आहे त्याची पोरगी शाळेत असते, गावाच्या मराठी शाळेत, तेही शूट कर. मी अठी येत जाऊ, त्या मराठी शाळेत जात जाऊ म्हणजे शिकायला नाही जात जाऊ, गप्पा मारायला. हापाकडे हो, तसंही मी गावाकडचाच आहे, पण हापा हे गाव एक नंबर. ह्या इकडे डोंगर आहे, हिरवा दिसून राहिला नाही, जलवा जाणार बा. बंद आता हिरवळ झाली मस्त. आणि हे ते शाळा आहे, सांगा बरं किती मस्त अशी या लेकराचं नशीब. हा मागे डोंगर तुम्हाला दिसणार नाही, पण इकडे की नाही वॉटरफॉल आहे, पाणी पडून राहिलं डोंगरातून. आणि हे ते शाळा आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकवे खुर्द. चला अबे मला पुढे जाऊ द्या ना बे, तुम्हीच चालले. हे चालू आहे, हिच चालू आहे. हे चिचून आमच्या नावाची मुलगी आहे. आमचा मित्र जो मागे दिसून राहिला तो या शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे. आम्हाला माहीतच नव्हतं. त्या मुख्याध्यापका मॅडमने सांगितल्यानंतर एक बोर्डही होता शाळेत, त्याच्यावर त्याचं नाव लिहिलं होतं. म्हटलं वा रे वा, चला पुढे आपण फिरायला जाऊ, ज्या स्पॉट तुम्हाला दाखवणार आहेत तठी जाऊ. चला तर भाऊ घातलं जर्किन मी ना, घेतली हे बॅग. आणि आमचे विकास भाऊ आहे, यायची ही गाडी आहे 2511. काय म्हणता याला, सिल्वर जुबली डबल एक्का. हां, सिल्वर जुबली डबल एक्का असं तो त्यांनी नाव ठेवलं त्या गाडीचं. तर पुढचे 3-4 दिवस ज्या स्पॉटवर आपण येईल आहे तठी येई उडण खटोला आहे. आई मा जुना मित्र आहे, बालपणीचा नाही म्हणता येणार का रे.
तरी 20 वर्षापासूनचा मित्र आहे है ना. चला काय झालं रे, हे पाय हे पाणी लागू नये म्हणून हे असं करून ठेवलं आहे ना दोन्ही साईडला, इकडून बी आणि इकडून बी आहे. अरे वा अरे वा. आणि ये पिछे आपण बैठेले हे याला उतरून देणार म्हणतातच. हा आणि हा असे दोघंच जण आज हिंडणार आहे. चलो उड़न खटोला चालू हो गया. 25-11 म्हणजे काय रे, काय सिल्वर जुबली डबल एक्का. सिल्वर जुबली डबल एक्का निकल चुका है. तर भाऊ आता तुम्ही म्हणसान एवढं तू न ते लक्झरी दाखवली, ट्रेन दाखवली, ते गाव दाखवलं त्या नवनाथचं, मग नेमका तू आला कुठे भाऊ? आपण माया मागे मस्त पाणी पडून राहिलं आहे की नाही. तर मी तर या ठिकाणाले म्हणीन पावसाळ्यातला स्वर्ग, सुकून जठी आपल्याला भेटते ते ठिकाण म्हणजे हे माया मागे आहे. आय लव लोणावळा. तर आता हे सिरीज आहे आपली लोणावळा सिरीज. मला माहीत आहे थंबनेल तुम्ही ना पाहिलंच आहे, पण आता या लोणावळ्यात कोणते कोणते स्पॉट आहेत, अरे इतके स्पॉट आहेत की महिनाभर मी तुम्हाला हे ब्लॉग दाखवू शकतो आहे की नाही. तर आता तसाच एक सुंदर चांगला आणि या सिरीजमधला पहिला स्पॉट आपण पाहायला जाऊ. हे आपली विकास भाऊची 25-11 म्हणजे काय काय सिल्वर जुबली डबल एक्का. हा सिल्वर जुबली डबल एक्का हे आहे विकासची. हां याचं सांगतो, हा महाभाऊ 20 वर्ष पहिलेचा मित्र आहे. 20 वर्ष पहिलेचा म्हणजे 20 वर्षापासूनचा. आणि हा अठी या लोणावळा शहरात हे ॲटो चालवते आणि हा जे काही टुरिस्ट येतात त्याला घेऊन जाते है ना. तर तू काय काय स्पॉट म्हणजे किती स्पॉट दाखवू शकतं आपण दिवसामध्ये आहेत भरपूर एक मिनिट सांग तू दिवसातून किती स्पॉट लोकाईले दाखवू शकतं जर माझ्या कोणी सबस्क्रायबर आला तर? भरपूर स्पॉट आहेत तसे आपल्याकडं. लोणावळ्याचे वेगळे स्पॉट येतात, खंडाळ्याचे वेगळे स्पॉट येतात. त्याच्यानंतर जर तुम्हाला आउट ऑफ लोणावळा फिरायचं असेल त्याच्यामध्ये ट्रेकिंगवाले पॉईंट आलेत. मग लोहगड फोर्ट आहे, भाच्या केव्ज आहे. ट्रेकिंग जर करायचे असेल त्याचे वेगळे पॉईंट आहेत. ते जर पाहिजे असतील तर त्याला पूर्ण दिवसही जातो. त्याप्रमाणे तुमचं काही असेल त्याप्रमाणे आपण तुम्हाला फिरवू. लोणावळ्यातले 10-15 पॉईंट आहेत सगळे आउट ऑफ भरून आणि लोणावळ्यातले धरून खंडाळ्याचे वगैरे सगळे फिरून त्याला जातात. 2 दिवस जातात फिरायला. हां म्हणजे 2 दिवसात होईल. हो 2 दिवसामध्ये पूर्ण होतं फिरून. आणि समजा जर कोणाला इथं हॉटेल पाहिजे असेल, रूम पाहिजे असेल, फॅमिली आले किंवा एकटे आले, आपल्याकडं सर्व गोष्टींची सुविधा आहे. म्हणजे बंगल्यापासनं तुम्हाला हॉटेल्स पाहिजे, रूम्स पाहिजे, ऑल ओव्हर सगळं आपल्याकडे मिळतं. आपण त्याची सोय करून देतो कस्टमरला. सोय म्हणजे काय प्यायची सोय का? हो हो सर्व 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 सगळी सोय. सगळी सोय तुम्ही म्हणाल ती सोय आपण सगळी सोय करून देतो. तुम्हाला काही कसलं टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही यायचं फक्त आपल्याबरोबर. तुम्हाला राहण्यापासनं कुठे जेवायचं, काय करायचं, सगळं काय फिरायचं आपण सर्व गाईड करतो. बरं आता हे सांग, तुला जर कॉन्टॅक्ट करायचं झाला तर तुझा कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेव. तर माझा कॉन्टॅक्ट नंबर सांगायचं म्हणलं तर 9767607822 हा नंबरवरती तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. आणि अजून एक नंबर 7972770987 हा देखील तुम्हाला कॉलिंगसाठी नंबर आहे. 24 तास अवेलेबल आहे. 24/7 तुम्ही कधीही कॉल करू शकता बिंदास. पण मग जनरली तू लोणावळ्यात थांबतो कुठं ॲटो घेऊन, म्हणजे असं स्टँड आहे काय? आमचं प्रॉपर स्टँड आहे ना इकडे. सेंटर पॉईंट हॉटेल म्हणून आहे जिथं एक्सप्रेसचा एक्झिट आहे. त्या तिथे तुम्हाला मुंबईचा एक्झिट आहे आणि पुण्याचा देखील एक्झिट आहे. तिथे माझी रिक्षा तुम्हाला भेटेल. नाही जो कोणी रेल्वेने आला तर? रेल्वेने आला की त्यांनी कॉल केला तर मी त्यांना पिकअपला जाऊ शकतो तिकडे.
हां, कोणी तुम्हाला आले तर नंबर दिला त्यावरती कॉल केला तर मी त्यांना घ्यायला जाऊ शकतो, पिकअप करू शकतो. करेक्ट. तुम्हाला अजून एक सांगतो भाऊ की लोणावळ्यात यायचं कसं. जसं मी लक्झरीनं आलो पुण्याहून मी उतरलो शिवाजीनगरले, तटून मी आलो लोकलनं. माझा मित्र राहत होता तिथं, तर मी कामशेटला उतरलो. कामशेट म्हणून एक स्टेशन आहे. पण तुम्ही जर लोणावळ्यात उतरले आणि याला कॉन्टॅक्ट केला, आता पुण्यापासून लोणावळा अंतर आहे 60 किलोमीटर, 1 घंटा लागते. आणि बंबईपासून म्हणजे बंबईच्या दादरपासून 100 किलोमीटर असेल, 1.5-2 घंटे लागतात पोहोचाले. आणि अठी पायाचं काय आहे तर विकास भाऊ आहेच मग, आहे की नाही. पण एक आहे विके आहे, जर माया कोणी नाव घेऊन आलं वराडी विशाल, डिस्काउंट द्यायचा. बिंदास दादा कधी पण या भाऊ, तुमच्या नावाखाली आपण तसं पण फिरू, डिस्काउंट तर लेल आमची गोष्ट राहिली. देखा अपनी पोच लोनावला तक है. चलो 25/11 सिल्वर जुबली डबल 1 का. चलो आता भाऊ विषय असा आहे की हा माय दोस्त, त्याच्यानं का हो मग तुमच्याजून किती पैसे घेतले तसं काही नाही आहे. ये दोस्ताने में है सब, अपना फुकट में हो रहा, आहे की नाही. दोस्तीची काय किंमत लावणार आहे कोणी, आहे की नाही. चला तसं तर भाऊ मी तुम्हाला सांगेन की तुम्ही शनिवार रविवार चुकून बी लोणावळ्यात येऊ नका. आजचा शनिवार रविवार नाही, अरे थांब रे, आजचा शनिवार रविवार नाही तरी दाबून ट्रॅफिक आहे. पावसाळा आहे ना, पावसाळ्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे हे लोणावळा. तर हे आहे भाऊ रायवूड पार्क लोणावळा. काहीच नाही, स्टेशनपासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही चालत बी येऊ शकता, आहे की नाही. काय काय पुढे दाखवतोस तुम्हाला. तुमच्या संग जर लहान लेकरं असतील भाऊ, उन्हाळ्याच्या टायमाला तुम्ही आले तर ती लय चिवचिवाट असते. आताही पाहणं किती मस्त फ्रेश वाटू राहिलं. एक वेगळ्या प्रकारचं हे आहे, माहोल आहे, माहोल, आहे की नाही. मस्त आहे. हे पहा रायवूड गार्डन. वा रे वा, मस्त प्लेग्राऊंडही आहे. हे गोष्ट वेगळी की तशी लय मोठी पोरगी प्ले करून राहिली. चला पुढच्या स्पॉटला जाऊ. पण सुकून भरा स्पॉट आहे भाऊ. कोणाला शांततेनं बसणं असेल तर तुम्ही अठी बसू शकता, आहे की नाही. चला पुढे. भाऊ एक हे होता खलनायक पिक्चर संजय दत्तचा, नायक नाही खलनायक हूँ मैं. तो या जेलच्या भीतीवरून पळत जाते की नाही, ती भीत हे माया मागे दिसली. हे पुरी अशी लंबी मायामागची तेच जेलची भीत आहे. पण खरी गोष्ट काय आहे माहिती आहे काय, हे काही ते जेलची भीत नाही आहे. हे याच्या तिकडून धरण आहे इकडे, ते लोणावळा डॅम असं त्याला म्हणतात. तर ते डॅम आहे इथं. आपल्याला वाटते जेलची भीत पिक्चरमध्ये काही दाखवतात. आता मी ना म्हटलं तुम्हाला पटलं की नाही, पण ॲक्च्युअल तिकडून डॅम आहे, डॅम. चला पुढच्या पॉईंटला जाऊ. वातावरण एक नंबर आहे ना रे बा. हा फ्रेश आहे, बिलकुल फ्रेश. हा चलो आगे. आपले ओला व्हायला येतो आपण. हे आपली सिल्वर जुबली डबल 1 का वली होऊन राहिली. थोडं पाणी, क्या बात है, मज्जाच मज्जा. हा इकडे बुट्ट्यावाला आहे.
ये देखो रे बा मौसम जलवा. मस्त पाऊस होऊन आला भाऊ. क्या बात है. एकच नंबर. वा 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 काय नजारा आहे रे बा. मी तर ठीक किती बी थांबू शकतो, कितीही वाळखो लोक. हो जर लोक मायाचा फोन येत नाही तर लोक मी थांबू शकतो. हे अशी बायकरची गँग येते रे बा इकडे मस्त. भाऊ एक प्रॉब्लेम झाला की मी हे शूट करून आलतो पाण्यात आणि ते माझा माईक लावेल होता DJI-चा 6000चा माईक होता. हो तो पुरा त्याची क्लिप पडली, माईक खाली पडला रस्त्यावर, त्याच्यावरून एक गाडी बी गेली, माईकचा झाला धिंगाणा. आणि मग आता मला हा माईक वापरा लागू राहिला ज्यानं कॅमेरा वॉटरप्रूफ राहत नाही असा घोर झालेला आहे. पण टेन्शन घ्यायचं काम नाही, शूटिंग तर करूच आपण. भाऊ हा स्पॉट आहे लोणावळा डॅम. हे मागे आहे की नाही. याला टाटा डॅम असंही म्हणतात. आता याचं कसं तर लोणावळा रेल्वे स्टेशन पासून जवळजवळ 4 किलोमीटर अंतरावर आहे. मी तर माझ्या मित्राच्या ॲटोनं आलो. तुम्ही मोटरसायकल 4 व्हीलरही घेऊन येऊ शकता. अगेन मी तुम्हाला सांगेन शनिवार रविवार येऊ नका. हा जो रस्ता आहे पुरा पॅक असते, 2-2 घंटे लागतात अठून जायला. इतकी बेकार गर्दी असते. आज ऑड डे आहे म्हणून गर्दी कमी आहे. हे माया मागे जो वॉटरफॉल दिसू राहिला भाऊ त्याले आज जरासं कमी पाणी आहे, नाही तर लय बदबद गळते. तो एक नंबर आहे. काही लोक तुम्हाला इकडेही दिसत असतील, ते वर चढून राहिले या डोंगरावर. आपण काही चढणार नाही. आणि हाई स्पॉट कोणता आहे वॉटरफॉल हे माया मागे ते डॅम आहे आणि त्या डॅमच्या अपोजिट साईडला आहे. दुकानं हॉटेला बिटेला आहेत इकडे मस्त रे. हॉटेल आहे भाऊ. आणि हॉटेलवर गाणं कोणतं लागेल आहे, पिले पिले ओ मेरे राजा, आहे की नाही. त्या गाण्यानं काय होते पुढे चाला मी तुम्हाला सांगतो. पिले पिले हो रे पिले पिले. अप्पा भाऊ हे आहे ते डॅम. हे इकडे आणि हे पा इकडे स्कॉर्पिओ गाडी जळेल आहे जळेल. आता ते काहून जळेल आहे याची बी एक स्टोरी मला या विकासनं सांगितली. ते स्टोरी असं म्हणजे हे कुठले होते विकास, UPचे होते आणि लागे लोणावळ्यात आले सट लागेल होते. आणि त्याईनं भाऊ ठोकलं 2 जणाले. त्यातला एक जण ऑन द स्पॉट गेला. मग लोकलची जे पब्लिक होती त्याईनं इतकं झोडलं द्यायले आणि हे गाडी बी जाऊन टाकली. तर याच्यातून आपल्याला काय शिकायला भेटते की अशा ठिकाणी उगाच शानपणा शिल्लकचा माज करू नये, नाही तर अशी हालत होते. हा त्या गाडीचा नंबर होता भाऊ UP 80 DC 900. इकडे काहीतरी होतं शिल्लक, ते कटेल आहे. बेकारच आहे बाबा. बाबा या विकासनं सांगितलं भाऊ या अठी ते पोरं बसेल होते 2. अठी एक हे झाड होतं की नाही, हे जे झाड दिसून आलं ते असं उभं होतं. डायरेक्ट गाडी अशी भिडली त्याले. त्यातला एक जण ऑन द स्पॉट. बेकार आहे सरकेरा रे. काहीच नाही बरं, ताजं 1 हप्त्या पहिलीची गोष्ट आहे. हा पा मी ना तुम्हाला पहिलेही सांगितलं होतं की शनिवार रविवार ये जा नका.
आजचा ऑड डे आहे की नाही, मंगळवार आहे, तरी हपा गाडीची हे बा गडबड वजे जावं लागते, एवढी ट्रॅफिक आहे. वा रे वा, कम्पॅरेटिव्हली कमी आहे. पण जसं मी ना तुम्हाला सांगितलं की बुट्ट्याची दुकान आहेत है की नाही, तर तसं आमच्या या विकास भाऊनं माझ्यासाठी मक्का भजी, आमना बे हॉर्न माईक नाही ना लावेल, मक्का भजी मागवली बा. मक्का भजी मी तर पहिल्यांदा खाणार आहे. ये बन गई अपनी मक्का भजी. घे घे म्हणजे तू म्हटलं पाहिजे घे मला. मी तर पहिल्यांदा खाऊ राहिलो बाई मक्का भजी. 100 रुपये प्लेट आहे हे. एक नंबर. चला मग अपेक्षा आहे की हाही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर काय करावं लागते, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं आहे वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आता लोणावळ्याचे ब्लॉग येतच राहतील हो, काऊन की ज्ञानेश्वर माऊली नाही म्हणेलच आहे ना, अवघे विश्वची माझे घर आहे की नाही. राम राम.